लहान मुलांना कदाचित पाहिलं असेल तुम्ही, त्यांच्याकडे जर कोणी लक्ष नाही दिलं तर इकडून तिकडे ते उड्या मारणार, सोफ्यावर मारणार, बेडवर उड्या मारणार. आणि आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीने त्याला थोडंसं हटकलं, रागावून बोललं की अरे उड्या नको मारूस, मग तेव्हा ते मुलगा थोडंसं शांत बसायला लागतं. त्याला असं वाटतं की माझ्याकडे कोणीतरी लक्ष देत आहे, म्हणून तो जो उड्या मारणं किंवा तो नॉटी ऍक्टिव्हिटीज करणं या थोड्याशा त्याच्या कमी होतात. तसंच आपल्या ह्युमन माइंडचं सुद्धा आहे. आपलं माइंड हे कंटिन्यू इतका विचार करत असतं, अतिविचार ज्याला आपण म्हणतो, की माझं माइंड सतत अतिविचार करत असते. मला नको असले तरी विचार येत असतात, माझं माइंड सतत काही ना काहीतरी विचार करत असतं आणि त्याच्यावरनं आपली रात्रीची झोप उडते, कुठले काम होत नाहीत, खूप थकल्यासारखं होतं, एनर्जीज डाऊन होतात, मेंटल एक्झॉशन होतं, कारण आपलं माइंड सतत हे विचार करत आहे म्हणून. पण एकदा जर का आपण थोडंसं बारकाईने अलर्ट राहून त्या माइंडकडे पाहायला सुरुवात केली की माझं माइंड सध्या काय विचार करत आहे, तर तुमचं माइंड सुद्धा अलर्ट होतं की अरे हा माझ्याकडे लक्ष देत आहे. राईट? ॲज अ थर्ड पर्सन म्हणून तुम्ही स्वतःच्या माइंडकडे पाहायला शिकलात की माझं माइंड चला बघू काय विचार करत आहे, किंवा त्याला एक प्रश्न विचारला की ओके आता विचार कर, मी लिहून काढतो, किंवा एक नोटबुक सोबत घ्या, जेही माझ्या मनामध्ये येतील ते मी लिहून काढणार. तुमच्या माइंडचे ऑटोमॅटिकली विचार करणं थांबतात, किंवा त्याची जी डेन्सिटी 100% असते ती खूप कमी येऊन जाते. एक 5 ते 10% काहीतरी तुमच्या मनात विचार यायला लागतील. त्यामुळे माइंडफुल असणं, तुमच्या मनातील विचारांबद्दल तुम्ही माइंडफुली ऍक्टिव्ह असणं हे खूप गरजेचं आहे. थोडासा अलर्टनेस दाखवा, स्वतःवरती थोडंसं लक्ष द्या की माझं मन ऍक्च्युली काय म्हणत आहे, काय विचार करत आहे, कशाचे विचार येत आहेत, त्याकडे थोडंसं बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात करा. तुमच्या मनातील विचार ऑटोमॅटिकली कमी होताना तुम्हाला दिसतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून माइंडफुलनेस ऍक्टिव्हिटी शिकून घ्यायच्या असतील, माइंडफुली अलर्ट कसं राहायचं हे जाणून घ्यायचं असेल तर माझ्या कम्युनिटीला माइंडफुल लिव्हिंग ड्राईव्हला जॉईन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.